गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही। पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा, निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेप्रकरणी राहुल गांधींची मागणी। अंधभक्त मूर्खांना देव मानतात, राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संताप, द्वेष, हिंसा नव्हती। तरुण पिढीचा उदार विचारांचा सर्वांनी आदर केला पाहिजे, राहुल गांधींचं फडखड मत। राहुल गांधींनी वापरलेला शब्द असंसदीय आहे। विधेयकावर राहुल गांधी राजकारण करतायत। मंत्री जितेंद्र सिंह यांचा आरोप, विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नाही। कुठल्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलं? प्रधानमंत्री झाले नाही म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर बसले, असाही यावेळेला निशाणा। विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा संसदेत थेट सवाल। तर विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नाही, राहुल गांधी खोटं बोलत आहेत। किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले। शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसचा कब्जा, अंधभक्त मूर्खांना देव मानतात, राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात संताप, द्वेष, हिंसा नव्हती। तरुण पिढीच्या उदार विचारांचा सर्वांनी आदर केला पाहिजे, राहुल गांधींनी परखड मत व्यक्त केलं। राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यानं युवकांना काही मिळणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्ला। पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी, अभिजित दिपकेंची मागणी। सरकार सुधारलं नाही तर विद्यार्थी सरकार बदलू शकतात, अभिजित दिपकेंचा इशारा। दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरात कुटुंबियांकडून स्वागत। दिल्लीतील 20 जुलैच्या आंदोलनात गोळीबार झाला नाही, सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला। व्हायरल व्हिडिओतील जखमी व्यक्तीच्या एमएलसी अहवालात गोळी लागल्याचा पुरावा नाही, सोशल मीडियावर अफवा शेअर करण्याचं दिल्ली पोलिसांचं आवाहन। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर, विरोधकांच्या गदारोळात पार पडली प्रक्रिया। 2 दिवस संसदेत चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर। वयात मोठ्या राजकीय टॉपलाईन। देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या जेनजीचं नेहमीच कौतुक, मात्र रस्त्यावर अनैतिक आणि शिस्तभंग वर्तनाचा विरोध। वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौतचं स्पष्टीकरण। तर कंगना रनौत पार्ट टाइम पॉलिटिशियन दिपकेंचा टोला। कंगना रनौतनं तरुणाईला जनरेशन गटर म्हटल्यानं अपक्ष खासदार पप्पू यादव आक्रमक। लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित कारवाईची मागणी। हे वक्तव्य महिलांच्या सन्मानावर थेट प्रहार करणारं, खासदार पदाची मर्यादा आणि लोकसभेची गरिमा दुखावली गेल्याचा उल्लेख। कंगना रनौत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे। कंगना रनौत यांच्या जेन झीवरच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचं वक्तव्य, आमदार खासदारांनी थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, असाही टोला। राज्यात शिक्षणाचा बाजार मांडलाय, बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे, पेपरफुटी सुरूच। 2000 शाळा बंद आहेत, शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। कुठेही पेपरफुटी झालेली नाही, राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करू नका। संजय राऊत, सकपाळ, रोहित पवारांकडून खोटे अफवा पसरवण्याचं काम, नवनाथ बनी यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांसारख्या लोकांना केंद्रात शिक्षण मंत्री बनवलं पाहिजे, फडणवीस सुशिक्षित आणि त्यांना केंद्रात शिक्षण मंत्रीपद द्यावं, संजय राऊतांचा पुनरुच्चार। पेपरफुटी प्रकरणात हर्षवर्धन सकपाळांनी बदनामी केली, कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावर आरोप केले। भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांची हर्षवर्धन सकपाळांविरोधात तक्रार दाखल, 2 दिवसांमध्येच कायदेशीर नोटीस देणार। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं, 29 ऑगस्टला शेवटचा निर्णायक आंदोलनाची घोषणा। 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगे ठाम। तर जरांगेंनी दिल्लीला आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये, जरांगेंना आवश्यक ती सर्व मदत करू, मंत्री उदय सामंतांचा आश्वासन। जात प्रमाणपत्र ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरण कमी। जरांगेंचा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तरीही कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असल्यास संवादातून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका।